आत्ता झाली रेल्वे तर झाली, नाही तर ही रेल्वे पुन्हा नाही. समृद्धीचा मोठा मार्ग आपला कायमचा थांबून जाणार आहे. खरं म्हणजे सगळ्या मान्यता जर झालेल्या होत्या, कर्जाचं मंजुरी सुद्धा झालेली होती, पूर्णपणे जो रूट होता तो ठरवण्यात आलेला होता. त्या रूटला जिथं काम थांबलं तिथून त्यांनी सुरू करावं, एवढंच करावं, एवढीच अपेक्षा आहे सरकारकडून. की रेल्वे तुमच्या काळात सुद्धा होऊ शकली असती. तुमच्याकडे सत्ता असताना आपल्याकडे बराच वेळ होता, मग तेव्हा रेल्वे का नाही आली, असे आरोप तुमच्यावर केले जातात. रेल्वे हा काय प्रकल्प छोटा नाहीये. सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतरच तो मार्गी लागतो, ही वस्तुस्थिती आहे. ही काय गार्डनची रेल्वे नाही आणली आणि बसवली नाही. आता चाकोडकरांची समिती गठीत करण्यात आलेली आहे. मी असं म्हणतो की ज्यावेळेस केंद्रीय सर्व पातळ्यांची मान्यता मिळाली या रेल्वेला, म्हणजे रेल्वे मंत्रालयाची मिळाली, त्यावेळेस JMRT यांच्या अडचणीचं नव्हतं का त्यांना? याचा त्यावेळेस JMRT हा विषय नव्हता, की अडचणीचं वाटत नव्हतं. मग आता अचानक का अडचणीचं वाटायला लागलं? आणि आता पुन्हा काकोडकरांची समिती येतात, आता शून्यापासून सुरुवात केली तुम्ही. नमस्कार, थॉट्स ऑफ महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी आकाश पाटील आणि आज आपण अशा महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत की तो फक्त संगमनेरचा विषय नाही आहे, तर पूर्ण महाराष्ट्राच्या विकासाशी जुडलेला प्रश्न आहे. आणि असा एक प्रश्न ज्यावर अनेक चर्चा झाल्या, पाठपुरावा झाला आणि आजही तो अनेक संगमनेरकरांच्या मनात जिवंत आहे. तो प्रश्न म्हणजे संगमनेरच्या रेल्वेचा प्रश्न. अनेक वर्ष ज्यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला, प्रत्येक स्तरावर प्रयत्न केले आणि संगमनेरच्या रेल्वेचं स्वप्न कधीच विझवलेलं नाही. आणि जेव्हा विचार महाराष्ट्राचा असतो आणि प्रश्न संगमनेरच्या आणि आसपासच्या विभागाच्या विकासाचा असतो, तेव्हा एक नाव आपोआप डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे लोकनेते माननीय बाळासाहेब थोरात साहेब. थॉट्स ऑफ महाराष्ट्रमध्ये तुम्ही आल्याबद्दल खूप खूप आभार. तर पुणे संगमनेर नाशिक या रेल्वे मार्गाचं स्वप्न नेमकं कसं सुरू झालं, त्यामागचं सत्य काय आणि हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी नेमका किती मोठा संघर्ष करावा लागला, हे आज तरुण पिढीला माहिती नाही आहे. आणि बरीच लोकांची अनेक प्रश्न आहेत. त्यामुळं आज आपण या संपूर्ण रेल्वे मार्गाचा, या प्रवासाचा इतिहास सुरुवातीपासून तर आतापर्यंत आपण तुमच्याकडून जाणून घेऊ. तर सर्वात पहिले आम्हाला हे सांगा, पुणे संगमनेर नाशिक रेल्वेची कल्पना नेमकी कधी आणि कशी सुरू झाली, या विकासाची सुरुवात नेमकी कशी झाली? हा फक्त संगमनेर पुरता मर्यादित विषय नाही, कारण हा गोल्डन ट्रँगल आहे. नाशिक, मुंबई, पुणे आणि पुन्हा पुणे, नाशिक, हा गोल्डन ट्रँगल आहे. एक देशातला एक विकसित अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आर्थिकदृष्ट्या सुद्धा खूप विकसित आहे. सह्याद्रीच्या रांगा आहेत, धरणं आहेत, इंडस्ट्री आहे, मोठाली महानगरं आहेत. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये नाशिक मुंबई जशी जोडली गेलेली आहे किंवा मुंबई पुणे जोडलं गेलं आहे, तसं नाशिक पुणे जोडलं हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट होती. परंतु तशी रेल्वे लाईन नव्हती आणि ती होणं आवश्यक आहे, हे अत्यंत सगळ्यांच्या मनामध्ये होतं. मला आठवतं की 1985 साली मी ज्यावेळेस निवडणुकीला उभा राहिलो आणि त्यावेळेस सगळ्या लोकांची एकत्र, सर्व उमेदवार एका वेळेस असायचे, सगळ्यांना प्रश्न विचारले जायचे. त्यामध्ये हा प्रश्न विचारला गेला होता आणि त्यावेळेसच मी सांगितलं की या क्षणापासून त्या प्रयत्नाला सुरुवात होईल. आणि खरं सांगतो मी की त्यानंतर मी लगेच सुरुवात केली. त्या व्यतिरिक्त या प्रकल्पासाठी तुम्ही नेमके काय काय प्रयत्न केले? सरकार, रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे प्रशासनाला हा प्रकल्प किती महत्त्वाचा आहे हे पटवून देण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या स्तरावर पाठपुरावा केला, प्रयत्न केले? मी आमदार झालो, खरं म्हणजे हा केंद्राचा विषय. मी आमदार झालो, परंतु आपण आग्रह धरला पाहिजे, ही रेल्वे झाली पाहिजे, या दृष्टीने प्रयत्नाला सुरुवात केली. मला एकदम 85 पासूनचे काही असे कागद उपलब्ध नाही, परंतु 1998चा आज एक पत्र माझं उपलब्ध आहे की जे मी नितीश कुमारांना लिहिलं होतं. आणि त्यामध्ये मी आग्रह धरला होता की अशा प्रकारची नाशिक पुणे ही रेल्वे होणं अत्यंत आवश्यक आहे, गोल्डन ट्रँगलच्या दृष्टीनं, या विभागाकरता आणि देशासाठी सुद्धा, कारण देशसुद्धा या विभागाशी जोडला जातो. त्यानंतर मी 15 मे 2000ला पुन्हा एक पत्र दिलेलं आहे. ममता बॅनर्जी त्यावेळेस रेल्वे मंत्री होत्या आणि त्यावेळेस त्यांना पत्र दिलं, त्यांना भेटलो. त्यावेळेस त्यांनी पत्राचं उत्तरसुद्धा मला लेखी स्वरूपामध्ये दिलं होतं आणि आम्ही लक्ष घालतोय असं. त्यानंतर 14 जानेवारी 2006ला मी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव होते, त्यांना भेटलो होतो.
काय असतं एक संधी असती, विषय असतो, काम असतं. त्यानिमित्तानं लोकसभा जर अधिवेशन सुरू असलं तर भेटणं एक संधी असते. अशा मोठे माणसं असतात त्यांना भेटण्याची. त्यावेळेस मी त्यांनाही भेटलो होतो, त्यांनाही आग्रह केला होता. आणि माझं मत असं आहे की मी एकटा आग्रह करणारा असेल असं नाही, परंतु माझा आग्रह चाललेला होता, प्रयत्न चाललेला होता, सातत्यानं प्रयत्न करीत होतो. विधानसभेमध्ये सुद्धा राज्य शासनानं यामध्ये लक्ष घालावं, आग्रह धरावा, हे सुद्धा मी त्यावेळेस विधानसभेत मांडलेलं आहेच. परंतु त्यात महत्त्वाची गोष्ट जी घडली ती 2012ला ज्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंगजी हे पंतप्रधान होते, आदरणीय सोनियांच्या नेतृत्वाखालचं सरकार होतं. आणि त्यावेळेस या मार्गाच्या सर्वेक्षणाकरता प्रथम बजेट मंजूर करण्यात आलं. आणि तो क्षण असा होता माझ्या दृष्टीनं की चला, हे काम आता मार्गी लागतंय, पाठपुरावा चालू ठेवूया, आपल्याला मार्ग सापडेल आणि पुन्हा नाशिक रेल्वे होईल. बरेच लोकांना असं वाटत असेल की हा मार्ग किंवा हा विषय फक्त येत्या 2-3 वर्षाचा आहे, तर हा असं नाही. 1985 पासून हा प्रवास तर आता 2026 पर्यंतचा आलेला आहे. आणि साहेब, या संपूर्ण प्रवासात असा कोणता टप्पा होता जेव्हा तुम्हाला असं वाटलं की हा प्रकल्प आता निश्चित मार्गी लागला, किंवा असा कोणता टप्पा होता जेव्हा तुम्हाला खूप अडचणी समोर आल्या? म्हणजेच जेव्हा तुम्ही सत्तेत आलात किंवा जेव्हा आपलं सरकार गेलं, तेव्हा काय काय गोष्टी घडल्या? हे खरं आहे की 2012ला सर्वेक्षणाकरता ज्यावेळेस बजेट मंजूर करण्यात आलं, हा हा दिवस माझ्याकरता असा होता की काहीतरी रेल्वे मार्गे लागण्याचं पहिली सुरुवात ही झालेली आहे. आणि सर्वेक्षणसुद्धा सरळ पुणे नाशिक होतं, हे तुम्हाला या निमित्तानं मी सांगतोय. त्यानंतर मात्र 2014ला सरकार गेलं, नवे सरकार आले. जसे केंद्रात आले तसे राज्यात आले आणि थोडंसं असं वाटून गेलं की आता कसं होणार, याच्यात अडचणी तयार होतील. एक झालं 2017ला मात्र महारेलची स्थापना झाली. आणि महाराष्ट्र राज्यानं पुढाकार घेऊन महारेल स्थापन केलेलं होतं. त्यांनी केंद्रामध्ये संपर्क ठेवायचा, राज्याशी संपर्क ठेवून काही मार्ग करता आले तर व्यापारी दृष्टिकोनातून अशा पद्धतीने का होईना ते करावेत, हा त्यामध्ये उद्देश होता. पण त्यानंतर पुन्हा काही हालचाल नाही अशी परिस्थिती झालेली होती. मला 19 साली 2019ला माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार आलं. आणि त्यामध्ये माझा हा विषयचा पाठपुरावा होताच, त्यामुळं मी त्यामध्ये पाहिलं तर त्यामध्ये या पुन्हा नाशिकचे सर्वेक्षण मात्र त्यामध्ये सुरू असलेलं मला दिसलं. आणि त्यामुळं मी त्याच्यावर जास्त लक्ष घातलं, बारकाव्यानं त्यामध्ये गेलो. तो सरळ झाला पाहिजे, व्यवस्थित झाला पाहिजे या दृष्टीनं. विशेषतः मी काही सगळ्यांचीच काळजी करू शकत नव्हतो किंवा तिथंसुद्धा ज्येष्ठ मंडळी होती, परंतु संगमेर तालुक्यातून ती कशी गेली पाहिजे याच्या दृष्टीनं मी विचार केला. त्यावेळेस दिलीपराव वळसे पाटलांना मी या विषयात बरोबर घेतलं. त्याचबरोबर खासदार अमोल कोल्हेंना बरोबर घेतलं. आणि त्यावेळेस आम्ही अजितदादांकडं, ते स्वतः उपमुख्यमंत्री होते, वित्तमंत्री होते, त्यांच्याकडं हा विषय काढला, त्यांना समजून सांगितला. अजितदादांचं स्वभावाचं एक वैशिष्ट्य होतं, एखादा विषय त्यांना पटला, आवडला आणि व्हावा असं वाटलं तर त्याला गती देण्यामध्ये ते माहीर होते. त्यांनी लगेच त्या विषयाची आमची बैठक घेतली, तरतूद केली. कारण त्यामध्ये असं आहे की 60% हे कर्ज आहेत, 20% हे राज्य शासन आणि 20% केंद्र सरकारनं द्यायचे, असं साधारणतः सूत्र त्याच्यामध्ये होतं. त्या दृष्टीनं 20% करता तरतूद महाराष्ट्र शासनाची आम्ही ठराव केला कॅबिनेटचा, त्याची तरतूद केली. केंद्राच्या ज्या मान्यता पाहिजे त्याकरता आग्रह करून त्या मान्यता पूर्ण करून घेतल्या. एवढंच नाही तर 1000 कोटी रुपये हे भूसंपादनाकरता त्यावेळेस देण्यात आले, लगेच देण्यात आले. आणि चला भूसंपादन सुरू करा असं सांगण्यात आलं. खरं म्हणजे भूसंपादन सुरू झालं. त्यामध्ये जवळपास 600-650 कोटी रुपयाचा खर्च त्यामध्ये झालेला आहे भूसंपादनाचा. म्हणजे रेल्वे मार्ग निश्चित झाला, त्याचे गट निश्चित झाले, सर्वे नंबर गट जे म्हणतो आपण ते निश्चित झाले. एवढंच नाही तर त्या शेतकऱ्याला भूसंपादनाकरता जो मोबदला द्यायचा तो सुद्धा देण्यात आला. असे 650 कोटी रुपये. आता हे सगळं सगळं झालं आणि आम्हाला असं वाटत होतं की आता हा रेल्वे मार्ग मार्गी लागला. भूसंपादन सुरू झालं, मार्ग निश्चित आहे, भूसंपादन सुरू झालं आहे, सगळ्या मान्यता झाल्या आहेत, केंद्र पातळीच्या, राज्य पातळीच्या सगळ्या मान्यता झाल्या आहेत. याचा अर्थ हा मार्ग लागला आहे. आम्ही असं ठरवलं त्यावेळेस की 2027मध्ये ही रेल्वे सुरू झाली पाहिजे, हे सुद्धा निर्णय आम्ही केला. आणि त्या दृष्टीने तयारीला लागलो.
नंतर सरकार आमचं गेलं आणि तिची गती मंद झालेली आम्हाला दिसली. बरोबर. म्हणजे आज आपण बोलतोय तर पुढच्या 5-6 महिन्यात रेल्वे इथून धावली असती. 27 मध्ये तर कोणत्या बरोबर. परिस्थितीत धावणारच होती, म्हणजे पुढच्या वर्षामध्ये ती रेल्वे आपली सुरू झाली असती. पण आता सर्वात मोठी जी अडचण झाली की या रेल्वेचा मार्ग बदलला गेला. आता 2 दिवसापूर्वी या विषयावर पुनर्विचार करण्यासाठी एक कमिटी गठीत करण्यात आली. या सरकारच्या निर्णयाकडे तुम्ही कसं बघताय? खरं म्हणजे रेल्वेचा मार्ग बदलण्याचं कारणच मला समजत नाही. एक तर असं आहे की हा रेल्वे मार्ग जो आहे तो सरळ मार्ग आहे. शेवटी तुम्ही एखादा त्रिकोण जोडत असताना कसा जोडला जाईल? बरं, आता ज्यावेळेस केंद्राच्या सर्व पातळीच्या मान्यता झाल्या, नीती आयोगाची मान्यता, केंद्रीय मंत्रालय याची रेल्वे मंत्रालयाची मान्यता, केंद्र सरकारची मान्यता, राज्य सरकारची मान्यता, बँकेच्या कर्जाकरता सुद्धा मान्यता, असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस JMRT हा विषय आला नसेल का? JMRT जर त्यावेळेस विषय आलेला असेल तर आताच कसा तो म्हणजे त्यावेळेस तो प्रश्न सुटलेला होता, तो विषयच नव्हता. असं असताना हा अचानक कसा पुढं आला हे काही समजायला तयार नाही आणि त्याच्यातून ती थांबवली गेली. आणि नवा मार्ग जो सांगितला जातो आहे ते सुपा MIDC सांगतायत. सुपा MIDC पासून आताही रेल्वे मार्ग फक्त 12 किलोमीटर दूर आहे. राहुरीला रेल्वे आहे, श्रीरामपूरला रेल्वे आहे, कोपरगावला रेल्वे आहे, शिर्डीला सुद्धा रेल्वे येते. म्हणजे शिर्डी रेल्वेपासून वंचित असं नाही. इकडच्या मार्गाने जोडायचं असेल तर कसं जोडता येईल त्याबद्दल आमची काही हरकत असण्याचं काही कारण नाही. परंतु आता जो मार्ग सांगतायत ते सुप्या MIDCचं उदाहरण देत आहेत, तिथं जोडलेलंच आहे. आणखी काय करणार आहे त्यामध्ये? म्हणजे जे त्याचा पर्याय जे दाखवतायत तो समर्थनीय आम्हाला काही वाटत नाही. ही वस्तुस्थिती त्यामध्ये आहे. आणि जी आता नवी समिती गठीत करण्यात आली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, आता काकोडकरांची समिती गठीत करण्यात आलेली आहे. मी असं म्हणतो की ज्यावेळेस केंद्रीय सर्व पातळ्यांची मान्यता मिळाली या रेल्वेला, म्हणजे रेल्वे मंत्रालयाची मिळाली, केंद्र सरकारची मान्यता मिळाली, नीती आयोगाची मान्यता मिळाली, अर्थ विभागाची मान्यता तिथली मिळाली, बँकेची सुद्धा कर्जाकरता मान्यता मिळाली, महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या मान्यता मिळाल्या, त्यावेळेस JMRT यांच्या अडचणीचं नव्हतं का त्यांना? याचा त्यावेळेस JMRT हा विषय नव्हता, ती अडचणीचं वाटत नव्हतं. मग आता अचानक का अडचणीचं वाटायला लागलं? आणि आता पुन्हा काकोडकरांची समिती, याचा अर्थ शून्यापासून सुरुवात केली तुम्ही. म्हणजे काळजीचाच विषय आमच्याकरता. नेमका काय निर्णय देणार ते माहीत नाही, कसा निर्णय देणार ते माहीत नाही. खरं म्हणजे पूर्वी काहीच आवश्यकता नव्हती, सगळ्या मान्यता जर झाल्या होत्या त्यावेळेस JMRTची चर्चा ही निश्चितपणे झाली असणार आहे. असं असताना ही पुन्हा सुरुवात, शून्यापासून सुरुवात तुम्ही करताय, हा आमच्याकरता काळजीचा विषय आहे. म्हणजेच आजची परिस्थिती बघता हा जो रेल्वे मार्ग बदलला गेला आहे यातलं मग तुम्ही सर्वात मोठं कारण काय समजाल? आर्थिक, तांत्रिक की राजकीय? नाही, तांत्रिक तर मला दिसत नाही, आर्थिक दिसत नाही. सगळ्या मान्यता झाल्या होत्या. कारण काय राहतं शिल्लक? फक्त राजकीय कारण आहे का काय, असं वाटून जातं. जर सर ही रेल्वे संगमनेर मधून जर का गेली असती तर किती चित्र बदललं असतं ह्या पूर्ण विभागाचं? म्हणजे आपण नाशिक पासून ते पुण्यापर्यंत येणाऱ्या सर्व भागांचा विचार करू की काय मोठे बदल झाले असते. खरं एखादं धरण करतो आपण, त्या भागामध्ये समृद्धी येते, नवचैतन्य येतं. कनेक्टिव्हिटीचं महत्त्वसुद्धा अनन्यसाधारण आहे. ही कनेक्टिव्हिटी या विभागाला नवचैतन्य आणणारी अशा प्रकारची ठरली असती. विद्यार्थ्यांकरता अत्यंत सोयीची, सगळे कोणते कॉलेजेस करता ते थोड्या वेळामध्ये पुण्यात पोहोचू शकत होते किंवा नाशिकला पोहोचू शकत होते किंवा पूर्ण देशामध्ये ते जाऊ शकत होते, नागरिक जाऊ शकत होते. व्यापार उद्यम हा प्रचंड वाढण्याकरता मदत झाली असती. आज संगमेर तालुका असेल का, ह्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पिकतो. तो भाजीपाला पूर्ण देशात गेला असता. या विभागातलं फळफळावळाचं क्षेत्र मोठं आहे, ते पूर्णपणे देशात गेलं असतं किंवा जगात जाण्याकरता त्याची मदत झाली असती. इथं साखर उद्योग आहे, सगळ्या या रूटवर साखर कारखाने आहे. भीमाशंकर असेल किंवा विघ्नर असेल किंवा हे सगळे साखर कारखाने आहेत. हे सगळ्यांचं साखरसुद्धा देशात पाठवण्याकरता मदत झाली असती, अल्कोहोल पाठवण्याकरता मदत झाली असती, इथेनॉल पाठवण्याकरता मदत झाली असती, दुधाचे उत्पादनं पूर्ण देशभर गेले असते, दुधाचा भाव चांगला मिळाला असता दूध उत्पादकांना. इतर जे काही कृषी उद्योग आहेत त्याकरता होतं, इंडस्ट्रीयल जे आहेत त्यांच्याकरता सुद्धा देशभर कनेक्टिव्हिटी झाली असती. आज इथे इथे जो माल तुम्ही भरणार तो पूर्णपणे श्रीनगरला सुद्धा जाऊ शकत होता किंवा कन्याकुमारीला जाणार होता.
काही झालं तरी पूर्णपणे आसाममध्ये जात होता, सौराष्ट्रामध्ये एक जागेवरून कुठेही देशात जाण्याची ताकद या विभागात आली असती. ती शक्ती शेवटी ती शक्ती मिळाली असती या विभागातल्या सामान्य माणसाला. त्याचं जीवन आनंदी होण्यामध्ये मदत झाली असती. दुर्दैवानं आज खूप काळजी वाटते आम्हाला आणि म्हणूनच आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येते आहे. ही कनेक्टिव्हिटी आपल्याला जेव्हा मिळाली असती तर या पूर्ण विभागाला एक खूप मोठा लॉजिस्टिक सपोर्ट मिळाला असता आणि सगळं आपण चैतन्य पूर्ण झालं असतं, चैतन्य चैतन्य येतं. झालं असतं. बरोबर. साहेब, तुमचा या विषयाचा अनेक वर्षांचा अभ्यास आणि अनुभव आहे. सरकारनं या संपूर्ण विषयाला पुन्हा विचार करावा का असं तुम्हाला वाटतं का? सरकारला तुम्ही कोणत्या ठोस सूचना किंवा पर्याय सुचवाल? नाही, मी पुन्हा एकदा सांगेल की हा गोल्डन ट्रँगल आहे. नाशिक, पुणे, मुंबई आणि मुंबई नाशिक आणि हा देशातला सगळ्यात विकसित अशा प्रकारचा भाग आहे. मोठी लोकसंख्या इथे आहे, महानगरं आहेत, सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत, त्याच्यामध्ये धरणं आहेत, इंडस्ट्री आहे, शेती आहे आणि तो पूर्णपणे देशाशी जोडणं आवश्यक आहे. देशाशी जोडायचा असेल तर हा ट्रँगल पूर्ण करणं आवश्यक आहे. तो पुन्हा नाशिकनं पूर्ण होणार आहे. आता यामध्ये माझं एकच अपेक्षा आहे की असं आहे की सरकारने काय करायचं, सरकारकडून वेगळी अपेक्षा काही नाही. खरं म्हणजे सगळ्या मान्यता जर झालेल्या होत्या, कर्जाचं मंजुरीसुद्धा झालेली होती, पूर्णपणे जो रूट होता तो ठरवण्यात आलेला होता, त्या रूटला जिथं काम थांबलं तिथून त्यांनी सुरू करावं, एवढंच करावं, एवढीच अपेक्षा आहे सरकारकडून. बरोबर. अजून एक प्रश्न जो सध्या ऐकायला मिळतोय की रेल्वे तुमच्या काळात सुद्धा होऊ शकली असती. तुमच्याकडे सत्ता असताना आपल्याकडे बराच वेळ होता, मग तेव्हा रेल्वे का नाही आली, असे आरोप तुमच्यावर केले जातात. याला तुम्ही कसं उत्तर द्याल? नाही नाही, हा प्रश्न अत्यंत बालिशपणाचा आहे. रेल्वे हा काय प्रकल्प छोटा नाही आहे. सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतरच तो मार्गी लागतो, ही वस्तुस्थिती आहे. ही काय गार्डनची रेल्वे नाही आणली आणि बसवली. त्यामुळं असं म्हणणं बालिशपणाचं आहे आणि राजकारण म्हणूनच तुम्हाला बोलायचं असेल तर आम्हाला राजकारण त्यामध्ये बोलता येईल. आम्ही होतो तसे तुम्ही तुम्ही होते ना 35 वर्ष इथं खासदार. मग त्यावेळेस तुम्ही काय केलं असा प्रश्न मला उलटा विचारता येणार नाही का? याच्यामध्ये या राजकीय असं खेळी करू नये या मताचा मी आहे. मग आज या परिस्थितीत पुढची दिशा काय असायला हवी? सरकारनं कोणती पावलं उचलायला हवी? आणि संगमनेरकरांची आणि या रेल्वे मार्गात येणाऱ्या सर्व भागांची भूमिका काय असायला पाहिजे? नाही नाही, मी तर सांगितलं की सरकारनं काही नाही, आता जिथं काम थांबलं तिथून सुरू करावं ही अपेक्षा सरकारकडून आहे. भूमिका आमच्या सगळ्यांची आग्रहाची असली पाहिजे, कारण आता झालं तरच होणार आहे, नाही तर पुढच्या पिढ्यानपिढ्या या या चांगल्या कनेक्टिव्हिटीपासून वंचित राहणार आहेत, समृद्धीपासून वंचित राहणार आहे. त्यामुळं सगळ्यांनी याच्यामध्ये आपला आवाज उठवला पाहिजे, सरकारला जागं केलं पाहिजे. सरकारकडून हक्काची जो रेल्वे आहे आपली, जी आज हक्काची ठरलेली आहे मान्यतेमुळं, ती आपण घेतली पाहिजे, एवढीच माझी इच्छा राहील. आणि सर, शेवटी आज तुम्हाला या विषयासंदर्भात थेट जनतेपर्यंत एक संदेश पोहोचवायचा असेल किंवा त्यांना द्यायचा असेल तर तुम्ही तो काय द्याल? नाही, मी आता एवढंच म्हणेल, आता झाली रेल्वे तर झाली, नाही तर ही रेल्वे पुन्हा नाही. समृद्धीचा मोठा मार्ग आपला कायमचा थांबून जाणार आहे. त्यामुळं जागृतपणे यामध्ये सहभागी आपण झालं पाहिजे. आणि जे आता संगमनेरमध्ये आंदोलन होतंय, हे तर आहेच आहे. आता म्हणजे शेवटी असं आहे की आपला आवाज उठवण्याची लोकशाही पद्धतीनं तो हक्क आहे सत्याग्रह करण्याचा, तो आम्ही योग्य पद्धतीनं करणार आहोत. आपल्या पूर्ण पॉडकास्टचा सर शेवटचा भाग म्हणजे रॅपिड फायर, जो सर्वात इंटरेस्टिंग असतो आणि लोकांच्या सर्वात आवडीचा असतो. तर त्यात रॅपिड फायर म्हणजे एका शब्दात प्रश्न आणि एका शब्दात त्याचं उत्तर. तर बरं. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल, तुम्ही त्याचं उत्तर एका शब्दात द्यायचं. रेल्वे, समृद्धी. संगमनेर, संगमनेरला ती मिळालीच पाहिजे. जनता, जनतेत सहभागी व्हावं, संघर्ष, हा आम्ही कायम करत आलो, यशस्वी होत आलो. भविष्य, भविष्य रेल्वे झाली तर उज्ज्वल भविष्य. 9 ऑगस्ट. हां, जसे क्रांती दिन तसं रस्ता रोको आंदोलन सुद्धा, चक्काजाम. बरोबर. साहेब, तुम्ही आज या पूर्ण विषयाचा इतिहास, त्यामागचा संघर्ष, प्रयत्न खूप मोकळेपणानं सांगितला आणि मला असं नक्की वाटतंय की आज या विषयाबद्दल अनेक लोकांना प्रश्न पडले असतील, त्यांची उत्तर आपल्या या संवादातून त्यांना मिळाली असतील. आणि थॉट्स ऑफ महाराष्ट्राला तुम्ही वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आज आपण या विषयाचा इतिहास ऐकला, संघर्ष ऐकला, प्रयत्न ऐकले. आता पुढचा इतिहास संगमनेरची जनताच लिहिणार आहे. थॉट्स ऑफ महाराष्ट्र पाहिल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल
सर्वांचे मनापासून आभार. परत भेटूया एका नवीन विचारासह. थँक्यू.